नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। हा 1.5 वाटी साबुदाणा आहे। हा मी रात्री भिजायला घातला होता। कधीही उपासाच्या आदल्या दिवशी साबुदाणा आपण भिजायला घाला, कारण काय होतं छान सॉफ्ट होतो आणि खिचडी आपल्याला छान सुटी सुटी छान एकदम मऊ होते। तर चला आपण काय करायचं आहे, यामध्ये साबुदाण्यामध्ये पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाणे सर्वात आधी छान भाजून घ्यायचे खरपूस, त्यानंतर जाडसर वाटून घ्यायचे, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करते वेळी हे पण लक्षात घ्या की मीठ छान पूर्ण साबुदाण्यानं मिक्स झालं पाहिजे, हे बघायचं आहे। आपण कधीही उपासाचा पदार्थ करताना व्यवस्थित करायला हवा। चला पुढचं प्रोसेस करूया। मीडियम हीटवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे। जास्त तेलाची आवश्यकता नाही यामध्ये। आपण यामध्ये तूप पण वापरू शकतो, पण तेल वापरणं कधीही चांगलं। चला हे बटाटे आहेत, 2 बटाटे आहेत। हे मी सालं काढून छान बारीक कापून घेतलेले आहेत। कापल्याच्या नंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते, कारण काळे पडणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायला लागते। बटाटे कधीही कापून साले काढून कापल्यानंतर आपण मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचे। चला तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण हे हिरवी मिरची टाकायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे। 2 ते 3 मिरची आहे ही, तर ही छान कलर येऊ द्यायचा मिरचीला। लालसर मिरची झाल्याच्या नंतर आपण हा बटाटा यामध्ये टाकायचा आहे। बटाटा आपण छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे। एखादा मिनिट फिरवल्याच्या नंतर थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकून बटाटा आपण सॉफ्ट करून घ्यायचा आहे। मीठ कधीही थोडंसंच टाका, कारण आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे। खिचडी कधीही ती खारट छान लागत नाही। तिखट आपण खाऊ शकतो, पण खारट खाऊ शकत नाही, यासाठी मिठाचं प्रमाण पण आपण बघूनच टाकायचं आहे। हे टाकल्याच्या नंतर आपण एखादा मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे, कारण का तर बटाटा थोडा सॉफ्ट होईल। चला बटाटा सॉफ्ट झाला का हे आपण चेक करायचं आहे। तर चेक कसं करायचं, तर बटाटा चेपून बघायचा। बटाटा पटकन तुटला तर असं समजायचं की बटाटा आपला छान सॉफ्ट झालेला आहे। बटाटा छान सॉफ्ट झाल्याच्या नंतर हा आपण मिक्स केलेला साबुदाणा, शेंगदाणे मीठ टाकून मिक्स केलेला साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे। हे टाकल्याच्या नंतर एखादा मिनिट छान फिरवून घ्यायचं आहे। कमीत कमी 2 मिनिटं तर फिरवा। यामुळं काय होईल की आपला साबुदाणा छान सॉफ्ट होईल। सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मीडियम हीटवरती फिरवायचं आहे। वरतून पाणी टाकण्याची आवश्यकता नाही। पाणी टाकलं तर काय होतं, साबुदाणा सक्त होतो। त्यासाठी साबुदाण्यामध्ये कधीही वरती पाणी टाकू नका। 2 मिनिट फिरवल्याच्या नंतर आपण झाकण लावून एखादा मिनिट ठेवायचं आहे। यामुळं काय होईल की साबुदाणा आणखीन छान सॉफ्ट होईल। पण लगेच चेक करायचं आहे, कारण का साबुदाणा खाली लागू शकतो, ही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। चला साबुदाण्याची खिचडी आपली छान सॉफ्ट झालेली आहे। बघा किती दिसायला पण तशीच छान दिसत आहे। कधीही बटाटे टाकूनच साबुदाणा करा, खाण्यासाठी छान लागतो, दिसण्यासाठी पण छान दिसतो। मीठ मिरची हे तुमच्या आवडीप्रमाणे टाका। साबुदाणा छान मऊ सुटी सुटी खिचडी झालेली आहे, चिकट अजिबात झालेली नाही। कसा वाटला व्हिडिओ हे पण सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील। कसा वाटला व्हिडिओ, आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। नेहूज फूड मराठी भेटूया आपण असंच नेक्स्ट रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त